ग्रंथदिंडी सुरू झालेली आहे। या ग्रंथदिंडीमध्ये कोकण दर्शन घडवणारे सर्व प्रकारची लोकगीतं, लोकसंगीत, वेशभूषा या सर्व प्रकाराने अगदी बैलगाडीपासून ट्रॅक्टरपर्यंत, वारकऱ्यांच्यापासून ते झांज पथकापर्यंत विविध माध्यमिक विद्यालये, वरिष्ठ महाविद्यालये यांनी भाग घेऊन ग्रंथदिंडी सुरू झालेली आहे। उद्या 14 तारीख सकाळी 10 वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम होईल। या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे माननीय आमदार उदयजी सामंत साहेब, मराठी भाषा मंत्री, पालकमंत्री रत्नागिरी आणि उद्योग मंत्री महाराष्ट्र शासन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमासाठी पहिल्या सत्रामध्ये डॉक्टर सदानंद मोरे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्याशिवाय या कार्यक्रमास आमदार भास्करराव जाधव, आमदार शेखरजी निकम, आमदार किरण सामंत हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर पहिलं सत्र ग्रामीण साहित्यामध्ये कोकण या परिसंवादाचे अध्यक्ष हे सागर देशपांडे जे जडणघडणचे संपादक आहेत ते अध्यक्ष म्हणून राहणार आहेत। दुसरं सत्र आहे ग्रामीण साहित्य काल, आज आणि उद्या, याचे अध्यक्ष आहेत या सत्राचे डॉक्टर राजन गवस, यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे। त्याचप्रमाणे ग्रामीण कथाकथनामध्ये आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे की दमा मिरासदार असो, शंकर पाटील असो किंवा व्यंकटेश माडगुळकर असो, अनेक ग्रामीण कथाकार आहेत। त्यापैकी एक अप्पासाहेब खोत म्हणून आहेत, त्यांच्याबरोबर 4 ते 5 कथाकथन करणारे साहित्यिक आहेत। त्यानंतर 5वं जे आहे हे सहकारामधलं सत्र आहे, सहकार साहित्य आणि सहकारातून समृद्धी। या सत्राचे अध्यक्ष आहेत आमच्या राज्य बँकेचे माजी CEO प्रमोद कर्नाड साहेब। ते साहित्यिक पण आहेत, अभिनेते पण आहेत, गायक पण आहेत, सर्वच आहेत। ते पाठीमागं आपल्या उभे आहेत ते। त्यानंतर ते अनेक सहकारी बँकेचे प्रशासक म्हणून त्यांनी काम केले, चेअरमन म्हणून सुद्धा काम केलंय आणि भारतामध्ये बँकिंग क्षेत्राच्या विविध ठिकाणी प्रशिक्षणासाठी, लेक्चर देण्यासाठी सुद्धा ते जात आहेत। ते या सत्राचे अध्यक्ष आहेत। आणि मग संध्याकाळी कवी संमेलन आहे। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जे ख्यातनाम कवी आहेत ते या कवी संमेलनामध्ये भाग घेणार आहेत। दिनांक 15 फेब्रुवारी रोजी कृषी साहित्य आणि शेती सुधारणा यामध्ये डॉक्टर बाळासाहेब जमदग्नी हे अध्यक्ष आहेत आणि शेखरजी गायकवाड जे माजी आयुक्त आहेत साखर, ते यामध्ये सहभाग घेणार आहेत। त्याचप्रमाणे आत्ताचे राज्य बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष आहेत विद्याधर अनासकर, यांची मुलाखत यमाजी मालकर म्हणून सकाळचे माजी संपादक आहेत ते घेणार आहेत। महाराष्ट्रातला अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न म्हणून शेतकऱ्यांची आत्महत्या हा विषय आपण घेतलेला आहे। आता आत्महत्या थांबवूया याचे अध्यक्ष आहेत पद्मश्री पोपटराव पवार। पद्मश्री पोपटराव पवार यांचं गाव हिवरे बाजार म्हणून अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। अत्यंत दुष्काळ, पाणी टंचाईचं गाव, पण आज त्यांनी पाणी अडवा, पाणी जिरवा आणि विविध योजनांनी ते गाव सुजलाम सुफलाम केलंय आणि प्रत्येक घर कोठ्याधीश आहे इथपर्यंत त्यांनी प्रगती केलेली आहे। ते अध्यक्ष आहेत। पाशा पटेल म्हणून आपल्याला माहिती असेल, संघटनेचे पूर्वी नेते होते। त्याचप्रमाणे जालिंदर पाटील आहेत, जयू भाटकर साहेब आहेत। या लोकांची चर्चा आता आत्महत्या थांबूया म्हणून होणार आहे। याबरोबर प्रगतशील शेतकरी महाराष्ट्रातले ज्यांनी
प्रायोगिक शेती करून अत्यंत चांगलं उत्पादन आपल्या शेतीवर काढलेलं आहे. त्यामध्ये विलासराव शिंदे आहेत, ज्यांनी शेतकऱ्यांचा बांधावरचा माल घेऊन त्यांना सर्व ज्ञान देऊन एक्सपोर्ट करून आज 8 ते 10 हजार कोटीचं त्याचा टर्नओव्हर आहे. आणि हा ॲग्रिकल्चरचा विद्यार्थी आहे आणि त्याने हे धाडस करून अत्यंत श्रमातून कंपनी मोठी गेलेली आहे. त्यानंतर संजय माने यांनी ऊसामध्ये एकरी 150 एकर टन ऊस काढून मोठी प्रगती केली, लोकांना आदर्श दिलेला आहे. त्यानंतर आपल्याकडचे हरिश्चंद्र देसाई म्हणून राज्याचे आहेत, ज्यांनी विविध प्रकारच्या फणसाची लागवड केलेली आहे आणि अत्यंत बघण्यासारखा त्यांचा प्लॉट आहे त्यांचं सुद्धा. आणि आत्ताचं युग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीमध्ये कशी वापरावी याचं ज्ञान देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर अंकुश चोरमुले हे सांगलीवरून येणार आहेत. आपल्या जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या लोकांना अत्यंत उपयुक्त असं मार्गदर्शन या 2 दिवसामध्ये मिळणार आहे. ते फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर सहकारामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, सहकार्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना, सहकार्यामध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना, शेतकऱ्यांना, तज्ज्ञांना आणि ग्रामीण साहित्यामध्ये रमणाऱ्या प्रत्येक साहित्यिकाला याचं निश्चितपणे फायदा होईल असं मला वाटतं.